नमस्कार शेतकरी मित्रांनो, लेअर पोल्ट्री विथ मनीषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत. आज आपण बघणार आहोत लेअर पक्ष्यांसाठी 250 किलो खाद्य बनवण्यासाठीचा फॉर्म्युला. चला तर करूया व्हिडिओला सुरुवात. ही घेणार आहोत आपण 140 किलो मका. डीआरबी घेत आहोत 26 किलो. तर हे आहे मेडिसिन, हे टाकणार आहे आपण याच्यात आता 12.5 किलो. दुसरा औषध टाकायचं त्यामध्ये टॉक्सिसिटी पक्ष्यांना होऊ नये म्हणून आपण 250 ग्रॅम पावडर टाकतो, जेणेकरून पक्ष्यांना टॉक्सिसिटी होत नाही. बायोबॅन्टॅक्स या नावाची पावडर आहे ही. उन्हाळा चालू झाल्यामुळे याच्यामध्ये आपण हे गोल्डी ऑर्गॅनिक सोलेनियम अँड ऑर्गॅनिक झेडेन विथ विटॅमिन ई अँड D3 हे पण एक 50 ग्रॅम टाकतो. 250 किलोसाठी 50 किलो सोया घेतो. आणि हे आहेत मार्बल आम्ही 250 किलोच्या फॉर्म्युलासाठी 25 किलो घेतो. मार्बलमुळे पक्ष्यांना कॅल्शियम भेटतं आणि अंड्याचं कवच पण कडक होतं. आता आपण हे मका याच्यात टाकल्यानंतर आता इथून आपण मोटर चालू करणार आहे. इथून हे मका इथून उचलल्या जाईल, इथं येईल, इथून याच्यात आल्यानंतर इथं ग्राइंड होईल आणि इथून आल्यानंतर ग्राइंड झाल्यानंतर ही इथून व्हॅक्यूमने कन्व्हरने इथं या मिक्सरमध्ये पडेल. तर अशा पद्धतीने आपली इथून मका ग्राइंड झालेली आहे आणि इथं कन्व्हरमध्ये मिक्सरमध्ये येऊन पडली ती. तर आता आपण क्रमानुसार म्हणजे फॉर्म्युलेशननुसार सोया अगोदर टाकणार आहे, नंतर डीआरबी टाकणार आहे, नंतर मेडिसिन टाकणार आहे आणि मग मार्बल टाकणार आहे. तर ते वर जाऊन टाकावं लागतं. अशा पद्धतीने आपण सर्व मटेरियल आता वरती टाकलेलं आहे आणि आता हे 7 ते 10 मिनिटं आपण या मिक्सरमध्ये फिरवणार आहे. तर अशा पद्धतीने खाद्य आतमध्ये तयार झालं आहे. इथून आम्ही बाहेर काढणार.
तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं 250 किलो खाद्य तयार झाले आहे. तसंच पुढच्या व्हिडिओमध्ये 1 किलो खाद्य तयार करण्यासाठी किती खर्च येतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.